कोल्हापूर शहराच्या अनेक भागात कमी दाबानं पाणी येत असल्यानं नळाला विद्युत मोटारी लावून पाणी उपसा केला जातोय। त्यामुळे पुढच्या भागाला पाणी मिळत नसल्यानं मोटारी लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून जप्तीची कारवाई करावी अशी मागणी स्थायी समिती सभेत करण्यात आली। प्रशासनानं त्याला मान्यता दिली। देशात यंदा पावसाचं प्रमाण कमी राहणार असल्यानं सर्वांनाच रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बंधनकारक करावी अशी सूचनाही या सभेत करण्यात आली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या सभेत अनेक नगरसेवकांनी अपुरा पाणी पुरवठा आणि टँकरची उपलब्धता होत नसल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरलं। गेले 2 दिवस मिरजकर, तिकटी आणि परिसरात पाणी पुरवठा झालेला नाही, त्यामुळे नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय। आज पाणी मिळालं नाही तर मोर्चा काढण्याचा इशारा आदिल फरास यांनी दिला। सर्वच भागांना पुरेशा दाबानं पाणी पुरवठा करावा असं सभापती शिराळे यांनी सुचवलं। नळाला मोटारी लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर दंड आणि जप्तीची कारवाई करावी अशी मागणी इंद्रजित बोंद्रे यांनी केली। महासभेच्या धोरणानुसार नळाला मोटर लावल्यास 25,000 रुपये दंड आकारला जातो। मोटर लावल्यास दंडात्मक कारवाई करू, तसंच मोटारी जप्त करू असं प्रशासनानं सांगितलं। महापालिकेच्या ज्या प्राथमिक शाळांमध्ये पटसंख्या जास्त आहे तिथं शिपाई आणि शिक्षकांची संख्या कमी असल्याची तक्रार अनुराधा खेडकर यांनी केली। प्रस्ताव ठेवून शिक्षक आणि शिपाई देऊ असं प्रशासनानं सांगितलं। सदस्यांना निधी कधी मिळणार अशी विचारणा अमर समर्थ यांनी केली। सर्व पदाधिकाऱ्यांसोबत आयुक्तांची बैठक झाली आहे। महापौरांकडून यादी आल्यानंतर निधी दिला जाईल असं प्रशासनानं स्पष्ट केलंय। झूम कचरा प्रकल्पातील ठेकेदाराकडून कराराचा भंग केला जातो का याची तपासणी करावी। जेवढा कचरा येतो त्याच्यावर पूर्ण क्षमतेनं प्रक्रिया होते की नाही हे पाहावं असं आदिल फरास आणि सभापती विशाल शिराळे यांनी सांगितलं। बांधकामाच्या ठिकाणी रस्त्याकडेला वाळू आणि सिमेंट टाकलं जातं, त्यामुळे गटारी तुंबतात। काही ठिकाणी सिमेंटमुळे गटर पूर्ण ब्लॉक होतात। गटर तुंबलेल्या ठिकाणी बांधकामांवर कारवाई करावी अशी मागणी अर्चना पागर आणि सभापतींनी केली। रेन वॉटर हार्वेस्टिंग सर्वांना बंधनकारक करावं अशी मागणी अभिजित मोकाशी यांनी केली। 5,000 स्क्वेअर फुटावरील बांधकामांना रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक आहे असं प्रशासनानं सांगितलं। डीएम कंपनीचे चालक महापालिकेच्या टँकरवर आहेत, ते परस्पर पाण्याच्या टँकरची विक्री करत असल्याचं निदर्शनास आलंय असं आदिल फरास यांनी सांगितलं। अनेक चालकांबाबत तक्रारी येत आहेत असं सभापतींनी नमूद केलं। ज्या चालकांबाबत तक्रारी होत्या त्यांना रोलरवर काम दिल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। चंबुखडी इथं रात्री उशिरापर्यंत पाण्याचं नियोजन करून पाणीपुरवठा सुरू केल्याबद्दल सभापती विशाल शिराळे, नगरसेवक, जल अभियंता आणि कर्मचाऱ्यांचं स्थायी सभेनं अभिनंदन केलं।